पेट्रोल डिझेलच्या समस्या राज्यभर सगळीकडेच दिसतायत। इकडे कोल्हापूरप्रमाणे बीड जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची टंचाई कायम आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह पेट्रोल पंप चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। बीडला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोलनेर डेपोमधून होणारा डिझेल पुरवठा 20 तारखेपर्यंत बंद राहणार असल्याने परिस्थिती बिकट आहे। पर्यायी मनमाड डेपोतून इंधन पुरवठा करताना विविध नियम आणि अटी लावल्या जात असल्याचा आरोप वितरकांकडून केला जातोय। परिणामी वितरण साखळी विस्कळीत झालेली असून जिल्ह्यातील इंधन टंचाई कायम आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्या अशी मागणी पेट्रोल पंप संघटनांकडून करण्यात येते। सोबत पेट्रोल पंप असोसिएशनचे पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल सर? नक्कीच गेल्या काही दिवसापासून हे वारंवार होते, पेट्रोल संपतंय, डिझेल संपतंय आणि आरोप मात्र वितरकांवर होत आहेत। नेमकी काय परिस्थिती सगळी? ही परिस्थिती अशी आहे की वितरण व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। डीलरला सप्लाय कमी असल्यामुळं त्याच्याकडनं विक्री कमी होते। वास्तविक यामध्ये वितरकाचंच नुकसान आहे। त्याने जर कमी विकलं तर त्याचा कमी नफा आहे। आमच्याकडे साठाच नाही असं कंपनी सांगते। त्याच्यामुळं डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी असल्यामुळं अशी परिस्थिती उद्भवली आहे। युद्धामुळे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु यामध्ये मार्ग काढण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करत असल्याचं दिसतं, परंतु तसं काही होत नाहीये। आज सध्या सुद्धा बीड जिल्ह्यातल्या 70% पंपावर डिझेल नाहीये। त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांना विनंती केली। आता नुकतंच 15 तारखेला कलेक्टर साहेबांनी महाराष्ट्र राज्य समन्वयक जे पेट्रोल डिझेलचे आहेत तिन्ही कंपन्याचे समन्वयक त्यांना असे आदेश दिलेले आहेत की सप्लाय वितरण व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, परंतु तरी ती आणखी झालेली नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की बीड जिल्ह्याला अहमदनगरवरनं अकोलनेर डेपोवरनं जो सप्लाय आहे तो डिझेलचा सप्लाय आता बंद आहे। तिथं फक्त पेट्रोल आहे असं सांगितलं जातं आणि त्यांचा काही तांत्रिक अडचण आहे। मनमाडवरनं त्यांच्याकडे वॅगन येत नाही, काही रेल्वेचं मेंटेनन्स चालू आहे असं म्हणतात। म्हणून 20 तारखेपर्यंत आम्हाला अकोलनेरवरनं डिझेल मिळणार नाही असं सांगितलं जातं। मग आता सध्या कुठून डिझेल आणलं जातंय आणि त्यासाठी काही वेगळा नियम पुन्हा लागू केल्याची चर्चा आहे? ज्याच्याकडे टँकर आहे त्यांनाच डिझेल दिलं जातंय मनमाडवरून? हो, मनमाडवरनं फक्त अशाच डीलरला डिझेल पेट्रोल दिलं जातं ज्याच्याकडे स्वतःची टँक लॉरी आहे आणि त्या टँक लॉरीने कुठल्याही इतर डीलरला वितरण केलं जात नाही। अशा स्थितीत ज्यांच्याकडे टँक लॉरी नाही त्यांनी काय करायचं? काय पण त्यांचेच पंप आता सध्या जास्तीत जास्त ड्राय आहेत। हो, ते त्यांच्याकडे स्टॉक नाहीये।